आमची शेतकरी कामगार पक्षाची 1.5 लाख मतं आहेत। शेकापचे खासदार उस्मानाबादमधून रायगडमधून लोकसभेमध्ये असायचे आणि माढ्यामध्ये आता आम्हाला संधी आहे। त्या कारणाने देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो की शेतकरी कामगार पक्ष डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी इच्छुक आहेत माढ्यामधून आणि त्या कारणाने आम्ही पवार साहेबांना भेटलो। सातत्याने ही एक गोष्ट सांगितली जाते की धनगर समाजाला या मतदारसंघातून नेतृत्व दिलं गेलं पाहिजे। जानकर होते त्या ठिकाणानंतर तुमचं नाव प्रामुख्याने त्या ठिकाणी चर्चेला लागलं। लोकसंख्येवरती काही लोकांची मागणी असेल, पण महाविकास आघाडी ही पुरोगामी विचाराची एक आघाडी आहे। निश्चितपणे पवार साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी आमची असणार आहे, एवढंच सांगू इच्छितो। परंतु प्रवीण गायकवाड जे तुमच्या बाजूला उभे आहेत त्यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली होती की माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल। हे मोठे व्यक्ती आहेत आणि पवार साहेबांनी काय आदेश देतील याच्यावरती पुढचा निर्णय अवलंबून असेल। आम्ही वैयक्तिक शेतकरी कामगार पक्षासाठी आणि अनिकेत देशमुखांसाठी मागणीसाठी या ठिकाणी आलो होतो। धैर्यशील मोहिते पाटलांची सातत्याने पवार साहेबांशी भेट होते, त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना कुठेतरी तिकीट मिळेल आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या संदर्भात तिकीट मिळावी याकरता तिथे माढ्यामध्ये बैठक सुद्धा झालेली आहे। त्यांची मागणी आहे, पण त्यांची भेट पवार साहेबांसोबत झाली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही, त्याबद्दल मी बोलू शकणार नाही।